तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणतं नवं राजकीय गणित जन्माला येणार हे मोठं कोडं आहे। पुन्हा एकदा पवार काका पुतण्या एकत्र येणार का हा सवालही उपस्थित झालाय। कारण भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करायला शरद पवारांची राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती आहे। स्थानिक परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला विभागाच्या सध्या 2 दिवसीय बैठका सुरू आहेत। बैठकीच्या पहिल्या दिवशी वरिष्ठांकडून आघाडीबाबतच्या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे खुद्द अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि मनसे यापैकी कोणाही सोबत वेळ पडल्यास राष्ट्रवादी तडजोड करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारलं असता पक्ष फोडल्यामुळे आमचा भाजपवर राग आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराजी असल्याचं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी केलंय। एक आमच्या पक्षाला सोडल्यामुळे, पवार साहेबांना सोडल्यामुळे आम्ही अजितदादांवर नाराज आहोत, पण नाराजीपेक्षा खरा राग हा आमचा भाजप बरोबर आहे। म्हणजे एक होऊ शकतो की भाजपने आमच्या पक्षाला, आमच्या परिवाराला तिथं तोडलेलं आहे। तर मी राग आणि नाराजगी जर आपण बघितली तर कदाचित नाराजगी ही लोकल लेवलला, जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेला नाही तर आपण जिल्हा लेवलला जर बघितलं तर नाराजगी दूर केली जाऊ शकते, राग हा दूर केला जाऊ शकत नाही। म्हणजे